युवा सेना देवगड तालुका प्रमुख गणेश जगदीश गावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 मे ते 19 मे या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 17 मे रोजी न्याब नेत्र रुग्णालय, देवगड मेडिकल फाउंडेशन, डॉक्टर आठवले यांच्या सहकार्यातून नारिंगरे येथे नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी 169 नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला, तर 98 नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप यावेळी करण्यात आले। 18 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। यावेळी देवगड तालुका शिवसेना प्रमुख मिलिंद साटम, विभाग प्रमुख श्रीकांत गावकर, शरद लोके, युवा सेना तालुका समन्वयक मनोज भावे, शाखा प्रमुख दीपक पवार, नारिंगरे शाखा क्रमांक 60 प्रमुख लव दळवी, अशोक जामसंडेकर, उमेश बावकर, सुधीर धुमाळ, नामदेव पवार, संगीता मुळये, शुभांगी दळवी, कविता धुमाळ, विभूती शिंदे, विलास शिंदे, रुपेश घाडी, महेश घाडी, संतोष सावंत, रोशन कदम, राकेश कदम, अरुण कदम, रुणाल गावकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 18 मे रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला व वृद्धाश्रमात अन्नधान्य पदार्थांचे वाटप केले। मुणगे कॉलेज येथे 19 मे रोजी BKL वालावलकर रुग्णालय डेरवन चिपळूण व न्याब नेत्र रुग्णालय देवगड मेडिकल फाउंडेशन, डॉक्टर आठवले यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर पार पडले। या शिबिराचे उद्घाटन सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्जन, हस्तीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, जनरल मेडिसिन, नाक, कान, घसा तज्ञ आदी विशेष तज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते। या दरम्यान मंचकावर सतीश सावंत, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रमोद वळंजो, युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, हरीश आडकर, तुषार धुरी, गुरु धुवाळी, धाकोजी सावंत, भाई लबदे, बाबू लाड, पंढरीनाथ बांदेकर, तुषार आडकर, बाबू नाटेकर, शाखा प्रमुख बाळा सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत, वैभव आडकर, रामचंद्र मालाडकर, विकास बांदेकर, संतोष बांदेकर, BKL वालावलकर डेरवन रुग्णालयाचे अक्षय बेदारे, डॉक्टर अभिलाषा साबळे, तुषार माडवाल, डॉक्टर अक्षय नागरगोजे, डॉक्टर सृष्टी शर्मा, डॉक्टर रुचिर पवार आदी उपस्थित होते। सर्व या ठिकाणी गणेश गावकर यांचे सर्व सहकारी आणि या तपासणी शिबिरामध्ये सहभागी होते सर्व शिबिरार्थी ते प्रथम गणेश गावकर यांना त्याच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतात आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे आज मोफत आरोग्य तपासणीचं त्याने आयोजन केलेलं आहे। वेगवेगळ्या या ठिकाणी आजार असल्याने विशेषतः डेरवन सारखं हॉस्पिटल ज्याचं नाव या राज्यामध्ये घेतलं जातं आणि मला वाटतं विशेषतः कॅन्सरमध्ये सुद्धा या हॉस्पिटलने जे काही काम जे केलेलं आहे खरं त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे। या ठिकाणी देवगड हॉस्पिटलने सुद्धा या ग्रामीण भागामध्ये हे शिबिर जे त्यांनी आयोजित केलेलं आहे त्या आयोजनाबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांचे सगळे डॉक्टर असतील, त्यांचे स्टाफ असतील, त्यांनाही मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आहे। आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कोर्टाची पायरी नको तशी हॉस्पिटलची पायरी नको ही वस्तुस्थिती आता सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आज जरी वेगवेगळ्या शासकीय योजना जरी असल्या तरी मला वाटतं त्या योजनेमधून किती जणांची तपासणी किंवा किती जणांना मोफत उपचार मिळतो हा खऱ्या अर्थाने एक संशोधनाचा विषय आहे। आणि म्हणून आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून गणेश गावकर यांनी जे काही प्रयत्न केले किंवा असलेल्या पेशंटना जी त्यांनी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्याचं कौतुक करतो। कारण शिवसेना 1966 मध्ये बाळासाहेबांनी स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 80% समाजकारणाचं रोल जे आहे ते गणेश गावकर यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि यातूनच आपली डेव्हलपमेंट असेल। आणि शेवटी लोकांना अपेक्षा जी असते अशा आरोग्याबद्दल त्यांची अपेक्षा असते आणि आरोग्यासाठी चांगले प्रयत्न जे आहेत त्याची तपासणी त्यांनी वेगवेगळ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजारावरती जी काही ऑपरेशन जे आहे तर मला वाटतं निश्चित त्याचा उपचार कशा पद्धतीने कमी खर्चात होईल, काही ठिकाणी मोफत होईल हा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून होईल।
काही ठिकाणी कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा तेवढं कॅन्सरचं प्रमाण जे आहे एवढा या राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, विशेषतः पंजाबमध्ये सुद्धा जे काय वाढलेलं आहे त्याचा विचार जर आपण केला तर निश्चित यामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून मी डेरवन हॉस्पिटलला सांगितलं की जनजागृती जी आहे, आपण पूर्वी काही वेळा लोकांना सांगत होतो तंबाखू, धूम्रपान हे करू नका म्हणून, पण आता परिस्थिती अशी झाली की काही जण आम्ही ज्यावेळी सांगायला जातो तंबाखू आणि तुम्ही दारू किंवा धूम्रपान करू नका, त्यावेळी तर आम्हाला काही कॅन्सर होत नाही, म्हणजे दारू पिणारे किंवा तंबाखूवाले ही परिस्थिती आली. पण आता हे खाण्याचे जे काही जे आहेत, आज जे काही केमिकलचे आपण जे तुमच्याजवळ विशेषतः आंबा असेल, विशेषतः या आंब्यावरती जी वेगवेगळी फवारणी, भाजीपाला वेगवेगळ्या केमिकलची, पेस्टिसाइडची जी फवारणी होते त्याच्याबद्दल गणेश गावकर अशी जी शिबिरं घेत आहेत याच्यामध्ये ही जनजागृती व्हायला पाहिजे की आता कॅन्सर हा तंबाखू पुरता माहिती राहिलेला नाही, पेस्टिसाइडची वेगवेगळ्या खाद्यपदार्थ, भाजीपाल्यावर असेल, वेगवेगळ्या फळांवरती सुद्धा जी फवारणी केली जाते आहे आणि आपल्याला सगळ्यांना वाटतं की आम्ही आंब्यावरती असेल, काजूवरती असेल, आम्ही ज्या फवारण्या करतोय, खऱ्या अर्थाने असे कॅम्प घेत असते वेळी ही सुद्धा जनजागृती झाली पाहिजे की कॅन्सर कशामुळे होतो आहे आणि खऱ्या अर्थाने पेस्टिसाइडमुळे कॅन्सर होतो आहे. आणि म्हणून आज सेंद्रिय शेतीकडे सुद्धा लोक जे वळलेले जे आहे त्याचं कारण तेच आहे की आपल्याला सहज या ठिकाणी आपण काही पथ्य जरी पाळली तरी या खाण्यामधनं आपल्याला या ठिकाणी काही रोगांना आपल्याला निमंत्रण द्यावं लागत आहे. तर त्याची सुद्धा गणेश गावकर झाली जनजागृती भविष्यात झाली पाहिजे की आपण जे काही पेस्टिसाइड फवारतो त्यातले कॅन्सरला असेल किंवा वेगवेगळ्या आजाराला त्या ठिकाणी निमंत्रित आपण करतो. म्हणून आजच्या शिबिराच्या निमित्ताने मी निश्चित गणेश गावकर यांचं मनापासून आज जिल्हा शिक्षणाच्या वतीने त्याला मी धन्यवाद देईन की चांगला उपक्रम ज्या लोकांना गरज आहे. मी गणेश गावकरला सांगितलं की या तपासणी शिबिरामध्ये, कारण आपण एखादा आरोग्य शिबिर घेतो पण शेवटपर्यंत त्या पेशंटला त्या आजार त्याचं काही निदान होईल त्यापर्यंत बरा होईपर्यंत त्याला त्या डेरवन हॉस्पिटलला जे जे उपचार होतील तिथपर्यंत त्याचं जाणं येणं नसेल, यासाठी त्यांना सहकार्य करणं, यासाठी सुद्धा जी काही गरज लागेल आम्ही तुझ्या सोबत राहू, पण त्या पेशंटला चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम तुम्ही गणेश गावकर यांच्या सहकार्याने केलं, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा डेरवनचे सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी एवढ्या दूरवरून येऊन त्यांनी या शिबिरामध्ये जो काही सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या शिबिरामधनं जे जे पेशंट असतील त्यांचं आरोग्य या शिबिरामधनं तपासणी झाल्यानंतर, त्यांचे उपचार झाल्यानंतर ते त्यांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मी इथल्या देवतांजवळ प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमचं दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे नेते सतीजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे या कॉलेजचे सर्व बांदेकर साहेब, डेरवन हॉस्पिटलची सगळी डॉक्टरांची टीम, माझे मित्र धुमाळ साहेब, माझे सहकारी गणेश वाळके, तुषार दुरी, मनोज भावे, आणि त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने जे यजमानी आहेत ते त्या गावचे शाखा प्रमुख बाळा सावंत, या कार्यक्रमाला ज्यांनी पूर्णपणे सर्व जे काही मदत केली आमचे मित्र हरीश आडकर, ग्रामपंचायत सदस्य सावंत साहेब, त्याच्याबरोबर रासन साहेब, सगळेच त्या मुंगे गावातील आमचे शिवसैनिक आणि पदाधिकारी, त्यांचा मी मनापासून आभार मानतो की अगदी मी काही कमी वेळात त्यांना सांगितलं की असं शिबिर आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी मला डेरवन हॉस्पिटलनी सहकार्य केलं, तुम्ही मदत कराल का, आणि कमी वेळात हे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं. शिवसेनेचं जसं मला सावंत साहेब म्हणाले, बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपून राष्ट्रीय उपक्रम करणं हे शिवसेनेचं काम आहे. आणि या उपक्रमाला डेरवन हॉस्पिटलने हे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याप्रमाणे बांदेकर साहेबांचे देखील आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि हे तिकडच्या मुंगे गावातील लोकांना या शिबिराच्या ठिकाणी लाभ होतोय. असंच सहकार्य यापुढे आपल्या सर्व ग्रामस्थांकडनं आणि शिवसेना परिवाराकडनं मला अपेक्षा आहे. आज मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सावंत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. सगळ्या पत्रकार बंधूंचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.